पुण्यात मराठ्यांचा जनसागर लोटला आहे। मनोज जरांगेंच्या पदयात्रेचं विराट स्वागत करण्यात आलं। जरांगेंच्या यात्रेचा बुधवारी 5वा दिवस असून लोणावळ्यात मुक्काम। 2 दिवसात मुंबईमध्ये धडकणार ही यात्रा। मनोज जरांगे यांच्या यात्रेचा आजचा 5वा दिवस। लोणावळ्यामध्ये त्यांचा मुक्काम असेल। तर मनोज जरांगे यांची यात्रा मनोज जरांगे यांच्या यात्रेचा 5वा दिवस। लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे यांचा आजचा मुक्काम असेल। लाखो मराठ्यांसह मनोज जरांगे यांची ही यात्रा पुढे सरकते। मुंबईमध्ये 26 जानेवारी रोजी ही यात्रा धडकणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, आपण बघू शकतो मनोज जरांगे यांची यात्रा पुण्यात पोहोचलेली आहे। आज त्यांचं लोणावळ्यात मुक्काम असेल। काय सांगाल, काय अधिकची माहिती आहे? अजिंक्य, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? अजिंक्य, आपण बघू शकतो तुमच्या मागे सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक घोषणाबाजी करतायत। काय परिस्थिती आहे, काय भावना आहेत त्यांच्या? शनिवारी जो महामोर्चा सुरू झालेला आहे, जो अंतरवाली सराटीतून निघालेला आहे आणि तो आता मुंबईच्या दिशेने चाललेला आहे, तो आता पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चौकातून पुढे गेलेला आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने गाड्या ज्या आहेत आता पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागाकडे निघालेल्या आहेत आणि पिंपरी चिंचवड भागातून जे आहे ते लोणावळा या ठिकाणी आता मुक्कामासाठी हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते निघालेले आहेत। आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जे आहे त्या मनोज जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। सकाळी खराडीमधून निघालेले होते मनोज जरांगे पाटील आणि आपण पाहिलं तर सकाळी 10 वाजता निघाले होते आणि आतापर्यंत जे आहे ते फक्त 30 ते 40 किलोमीटरच फक्त अंतर पार करू शकलेले आहेत आंदोलक। ठिकठिकाणी जे आहे ते जंगी स्वागत मनोज जरांगे पाटील आणि या मराठा समाजाच्या आंदोलकांचं करण्यात येत आहे आणि ही जी आंदोलकांची संख्या आहे ती वाढत असल्याचं देखील सांगण्यात येते आणि त्यांच्यासोबत ज्या गाड्या आहेत त्याही हजारोच गाड्या आहेत। त्यामुळे जे अंतर आहे ते पूर्ण लोणावळ्यापर्यंत जे अंतर होतं ते पूर्ण कापू शकले नाहीत आणि काल रात्रीचा खराडीत मुक्काम होता त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि आंदोलक पहाटे 5:30 वाजेपर्यंत पोहोचले होते आणि आजही तीच स्थिती होण्याची शक्यता आहे। कारण आता पुण्यातून आपण पाहू शकतो, आपण जय महाराष्ट्राच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना सकाळपासून मनोज जरांगे पाटील मोर्चा दाखवत आहोत। पुण्यात आता हे आंदोलक आहेत आणि इथून लोणावळा अंतर जे आहे ते खूप दूर आहे। त्यामुळे या आंदोलकांना या सकल मराठा आंदोलकांना जे आहे ते लोणावळ्यामध्ये पोहोचायला मध्यरात्रीपेक्षा अधिक वेळ होऊ शकतो। जी, यावेळेस आपण बघू शकतो लाखोंच्या संख्येने आपल्या मागे मराठा आंदोलक दिसतायत आणि इतक्या मोठ्या संख्येने कोणत्याही शहरामध्ये माणसं एकत्र जमणं हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा फार जिकरीचं असतं। तर त्या अनुषंगाने इथे कोणती व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मराठा आंदोलकांकडून असे कोणती कृत्य घडतायत का की ज्याच्यामुळे शांतता बिघडू शकते? आंदोलक दाखल झाल्यापासून पुणे शहर पोलिसांनी सर्व ती काळजी घेतलेली आहे। या मोर्चाला जे आहे कोणताही गालबोट लागू नये याची देखील काळजी घेतलेली आहे आणि या सर्व मोर्चावर मनोज जरांगे पाटील यांचं देखील लक्ष आहे। रोज सकाळी या मोर्चातील सर्व मोर्चेकऱ्यांना मनोज जरांगे पाटलांच्याकडून सूचना येतात की रस्त्यावरून जात असताना कशा प्रकारे नियमावली पाळायची आहे आणि कोणकोणती काळजी घ्यायची आहे अशा प्रकारची नियमावली मनोज जरांगे पाटलांच्याकडून या सर्व आंदोलकांना सांगितली जाते आणि आंदोलक देखील सर्व शिस्तीचं पालन करून जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आणि पुणे ग्रामीण पोलीस असतील किंवा पुणे शहर पोलीस असतील किंवा एकूणच महाराष्ट्र पोलीस जे आहेत ते या सर्व मोर्चाचा कडक बंदोबस्त करत आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस देखील पूर्ण ती काळजी घेत आहेत। जी, धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।